ओडिशा राज्यामध्ये आदिवासींवर अनन्वित अत्याचार सुरूच आहे। शुक्रवारी आदिवासी महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यात अनेक आदिवासी नागरिक हे जखमी झाले। ओडिशातील जगतसिंगपूर तालुक्यातील ढिंकिया गावातील प्रशासनाने जिंदाल स्टीलच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी शनिवारी जबरदस्तीने आदिवासींच्या सुपारी द्राक्ष बागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आदिवासींनी कडवा प्रतिकार करत जमिनी ताब्यात देण्यास नकार दिला। ढिंकिया गावात आदिवासी पिढ्यानपिढ्या राहत आहेत। त्यांच्या हक्कासाठीचा अस्तित्वात असलेला 2000 सालचा कायदा तो सुद्धा ओडिशा सरकारनं पाळला नाही किंवा या कायद्याचं पूर्णपणे त्यांनी उल्लंघन केलं आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी ओडिशा राज्यातील आदिवासींच्या न्याय हक्कासाठी कायमच मोठा लढा दिला होता। त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि कारवाईची मागणी केली। पाहूया आदिवासींवर हा हल्ला कसा झाला। खरं तर जिंदाल स्टील कंपनी आणि परदेशी पोस्को कंपनी यांच्यात करार होऊन एक स्टील प्रकल्प इथे उभा राहतोय। हा स्टील प्रकल्प मागेही घेण्यात आला होता, नंतर वातावरण निवळलं, आदिवासी शांत झाले आणि पुन्हा एकदा प्रकल्प सुरू करण्यासाठी जिंदाल कंपनीनं पोस्को कंपनी सोबत आपले प्रयत्न सुरूच ठेवले। त्यामुळे हा असंतोष वाढला। असंतोषाची कारणं नेमकी काय आहे आणि आदिवासी हा संघर्ष पुन्हा एकदा का करतायत, पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। ओडिशात आदिवासींवर लाठीचार्ज, ओडिशा पोलिसांचा आदिवासी महिलांवर लाठीचार्ज। आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला। जिंदाल स्टीलच्या प्रकल्पासाठी घेतायत जमिनी ताब्यात। ओडिशातील जगतसिंगपूर ढिंकिया इथली ही घटना आहे। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी निषेध केला। यूपीए सरकारनं आदिवासींच्या ग्रामसभेला खरं तर अधिकार दिले होते। ओडिशा सरकारनं ग्रामसभेचे अधिकार पूर्णपणे नाकारले आणि हे अधिकार मिळावे यासाठी आदिवासी बांधवांनी मोठे प्रयत्न केले, लढा दिला। प्रकल्पासाठी ओडिशा सरकारची सार्वजनिक सुनावणी ही पूर्ण झालेली आहे। सरकारचा इंग्रजीत असलेला अहवाल आदिवासींना हा अनाकलनीय, जो सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बाहेर आलाय। जनसुनावणी आदिवासींचं म्हणणं नीट ऐकून घेतलं गेलेलं नाही। ओडिशा राज्यामध्ये जगतसिंगपूर हा जिल्हा आहे आणि तालुकाही आहे। त्या तालुक्यामध्ये ढिंकिया नावाचं एक गाव आहे। जगतसिंगपूर जिल्ह्यातील ढिंकिया गावामध्ये हा अनन्वित अत्याचार पोलिसांकडून करण्यात आला। आदिवासींच्या सुपारी आणि द्राक्षांच्या बागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला। जिंदाल स्टील वर्कच्या प्रस्तावित स्टील प्रकल्पासाठी या जागा ताब्यात घेण्यासाठी बळजबरीनं प्रयत्न होत आहे। परदेशी पोस्को कंपनी आणि जिंदाल कंपनीचा हा एकत्रित स्टील प्रकल्प आहे। ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षानंतर या ठिकाणी तणाव आणखीनच वाढला। या प्रस्तावित स्टील प्रकल्पाला अनेक वर्षांचा विरोध झाल्यानंतर 2017 साली ओडिशामधून हा मेगा प्रकल्प मागे घेतला गेला, मात्र पुन्हा एकदा हा प्रकल्प पुढे रेटण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले। या सर्व ओडिशा राज्यातल्या आदिवासी बांधवांवर झालेल्या हल्ल्यावर सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर या
आपल्या तीव्रपणे भूमिका मांडू लागलेल्या आहे। याचं कारण असं की आदिवासी लढा हा त्यांनीच ओरिसा राज्यामध्ये सरकारच्या विरोधात सुरू केला होता आणि आता बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा हा लढा तीव्र होण्याची दाट शक्यता आहे। सर्व देशभरातून नवीन पटनायकांना तत्काळ पत्र लिहिली जावीत आणि ढेंकियामध्ये जी घटना घडलेली आहे ती पुन्हा होता कामा नये आणि जे नुकसान झालंय त्यांची भरपाई झाली पाहिजे आणि जे 6 लोक आता जेलमध्ये आहेत त्यांना तत्काळ बिनशर्त सुटका करून लोकांच्या बरोबरच राहू द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। खरं तर वन जमिनीवरील आदिवासींचे हक्क हे सरकारनं म्हणजेच केंद्र सरकारनं स्वीकारले आहेत किंवा आदिवासींना ग्रामसभेद्वारे अनेक ठिकाणी अधिकारही दिले गेले आहेत। आदिवासी समूह हजारो वर्षांपासून जंगलाचं संरक्षण करतोय। ओडिशातील जगतसिंगपूर तालुक्यातील ढेंकिया गावात आदिम काळापासून आदिवासी वास्तव्य करतायत याचे पुरावे देखील आहेत। मात्र त्यांना बळजबरीनं हुसकावून लावण्याचे प्रयत्न झाले आणि अजूनही ते सुरू आहे। आदिवासींनी 10 वर्ष यासाठी लढा दिला। त्याचा परिणाम असा झाला की 2006 मध्ये वनजमिनी अतिक्रमण कायदा यूपीए सरकारला मंजूर करावा लागला होता। त्यात आदिवासींच्या ग्रामसभेला जे अधिकार दिले गेले त्याचे नंतर ओडिशा सरकारनं अजिबात पालन केलेले नाही, हाही इतिहास ताजा आहे। हा महत्वाचा अंतर्विरोध या आदिवासी आणि सरकारमध्ये होत असलेल्या संघर्षामागे आहे। त्यामुळे जिंदाल आणि पोस्को प्रकल्पाविरुद्धचा आताचा नव्यानं सुरू झालेल्या आदिवासीचा संघर्ष आणखी चिघळला आहे। लोकशक्ती संघटनेचे नेते आणि आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढणारे प्रफुल्ल सामंता यांचीही या संदर्भातली भूमिका आपण जाणून घेऊया। उसके बाद अभी उड़ीसा सरकार लाई है सज्जन जिंदल को, जहां स्टील प्लांट के साथ एक सीमेंट प्लांट होगा 10 मिलियन का और एक पावर प्लांट होगा कोयल का। ये तीनों मिलाकर जब एक इंटीग्रेटेड प्लांट होगा ताकि क्या होगा, केवल पानी जंगल जमीन नहीं खत्म होगी, उनका जो क्लाइमेट है, जो जलवायु है वो खत्म हो जाएगा, लोग का जिंदगी बर्बाद हो जाएगी। इसलिए लोग विरोध करते हैं, हम विरोध करते हैं। इसी तरह लोगों के ऊपर ठुकरा न दिया जाए। और 2 दिन के पहले 14 तारीख में उड़ीसा सरकार पुलिस को लेकर इतना पिटाई किया लोगों के ऊपर, एक अनार्मड जो इसके निरस्त्र लोगों के ऊपर जो पिटाई हुई और खून बहा। लोग अभी गांव में नहीं रहे, स्कैटर्ड होकर इधर उधर घूमते हैं, जंगल में है और पुलिस वहां है और ह्यूमन राइट जो मानवीय अधिकार का खत्म हो गया वहां। और हम चाहते हैं कि इस तरह जो जबरदस्त विकास के नाम पर विनाश और अत्याचार उसको बंद होना जरूरी है। दक्षिण कोरियाच्या जागतिक पोलाद कंपनीनं म्हणजेच पोस्कोनं माघार घेतल्यानंतर ओरिसा राज्य सरकारनं प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेली जमीन जिंदाल कंपनीला त्यांच्या प्रस्तावित एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी सुपूर्द केली होती। जिंदाल कंपनीच्या मार्फत पोस्को कंपनीचे प्रयत्न प्लांटसाठी सुरू आहेत। आताच्या संघर्षात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं लहान मुलं आणि वृद्ध लोकांसह किमान 40 आंदोलक जखमी झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे। गीताच्या माध्यमातून आपल्या न्याय हक्कासाठी आदिवासींनी त्यांचा आवाज बुलंद केलाय, तो पाहूया।